नाशिक तीर्थक्षेत्राला ड्रग्जचा विळखा पडलाय। नाशकात काही शाळकरी मुलं अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याचं भीषण वास्तव समोर आलंय। तर या व्हिडिओमध्ये नशा करणारा एक अल्पवयीन मुलगा आहे। तो चक्क मोबाईलच्या स्क्रीनवर टाकून अंमली पदार्थांचं सेवन करतोय। या मुलाच्या कुटुंबियांसाठी सुद्धा हा मोठा धक्का होता। अंमली पदार्थांच्या आहारी गेलेला हा तरुण घरात चोरी करत होता। एवढंच नाही तर ड्रग्जसाठी त्यानं आपली सायकल सुद्धा विकली। दरम्यान त्याच्या वडिलांशी बातचीत केली आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी। मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन जीवघेणा एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कंपनीवर कारवाई केल्यानंतर नाशिकमध्ये याचे पडसाद उमटले आहे। आपल्याबरोबर नाशिकच्या जेल रोड परिसरात राहणारे एक कुटुंब आहे। त्यांच्या घरापर्यंत देखील हा अंमली पदार्थ जे आहे ते पोहोचलेला होता। त्यांचा मुलगा देखील या नशेमध्ये नशा करत होता, अंमली पदार्थाचा नशा करत होता। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। मी नाशिकमध्ये राहतोय। माझा मुलगा 10वीला असताना साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान तो तीन एक महिन्याच्या काळात नशेच्या आहारी गेल्याचं आम्हाला निदर्शनास आलं। आम्हाला ते त्यावेळी कळालं ज्यावेळी त्याच्या बॅगेमध्ये आम्हाला तो पदार्थ सापडला। त्यानंतर आम्ही त्याला चौकशी केल्यानंतर त्यानं काही उडती उत्तरं दिली आणि तो त्यातनं बाहेर काढण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला। पण तरीसुद्धा एक महिनाभर आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून होतो, पण तरीसुद्धा तो स्वतःहून काही ना काहीतरी करायचा। या दरम्यान त्याचा आम्ही मोबाईल बंद केला। आम्ही पालक प्रेम म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो, पण त्यानं त्या दुर्लक्षाचा गैरफायदा घेऊन तो या गोष्टीत पडला असावा। पण त्यानंतर तो अचानक दुपारी घरातून निघून गेला। 2 दिवस सापडलाच नव्हता आणि मग आम्हाला त्या गोष्टीची जास्त जाणीव झाली की हे प्रकरण खूप मोठं आहे आणि मग त्याच्यावर आम्ही ट्रीटमेंट सुरू केली। आम्हाला त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ते शाळेत असतानाच शाळेच्या आसपास त्याला हे सगळं मिळत होतं आणि ते सहज उपलब्ध होतं असं आम्हाला कळालं। आम्ही स्वतः पण जाऊन बघितलं तर ते सहज उपलब्ध होत होतं। त्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला पण बरेचसे कॉन्टॅक्ट्स दिले। माननीय आमदार देवयानीताई फरांदे यांना पण दिले। त्यांनीसुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा केला। हा विषय विधानसभेत पोटतिडकीनं त्यांनी मांडला आणि त्यानंतर नाशिकच्या बऱ्याचशा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या लोकांच्यावर अंकुश आला। नाही, पालक आम्ही घरात नसतो त्यामुळे आम्ही त्याला थोडंफार खर्चाला पैसे देत होतो आणि त्या पैशातनंच तो या गोष्टी सगळ्या करत होते असं आम्हाला निदर्शनास आल्यानंतर त्यामुळे आम्ही त्याचे पैसे देणं, पॉकेट मनी देणं आम्ही बंद केलं गेल्या वर्षभरापासून आणि तो आता व्यवस्थित आहे। असे काही प्रकार आमच्या निदर्शनास आले ज्यावेळी त्याने एक सायकल गरीब मित्राला मदत करतोय म्हणून दिली असं त्यानं सांगितलं, पण त्याच्या खोलात गेल्यानंतर कळालं की ती त्यानं विकली होती। पण शेवटी त्याला पैशांची गरज होती त्यामुळे ते केलं आणि अशी मुलं कोणत्याही थराला जाऊ शकतात जर अंमली पदार्थाच्या अधीन गेली तर। माझा मुलगा यातनं वाचला, तो आज आमच्या हाताशी आहे, नाहीतर आम्हाला त्याचं आज बरं वाईट झाल्याचं ऐकायला आलं असतं। तबरेज शेख, साम टीव्ही, नाशिक। तर हा मुलगा एकटाच नाहीये। नाशिकामध्ये अनेक अल्पवयीन मुलं आहेत जी ड्रग्जच्या आहारी गेलेत। विशेष म्हणजे स्वस्तात मिळणारं एमडी ड्रग्ज नाशिकमध्ये हे मिळतंय आणि तरुणांचं आयुष्य अक्षरशः बर्बाद करतंय। नाशिकच्या एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सध्या व्यसनाधीन 30 ते 35 मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत। नवीन जी पिढी आहे, तरुण पिढी जी आहे, ही या व्यसनाच्या विळख्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अडकते आहे। माझ्याकडे ड्रग ॲडिक्ट पण येतात। त्याच्यानंतर व्यसनं तुम्हाला जर सांगायला गेलं ना साहेब, इतक्या विचित्र प्रकारच्या आयोडेक्सनी पण व्यसन केलं जातं। तुमचं जे फास्टिक जे आहे त्याच्याने पण व्यसन केलं जातं। या सर्व गोष्टींची व्यसनं आहेत। एमडी आहे, गांजा आहे, दारू आहे, चरस आहे, या सगळ्या गोष्टींचे व्यसनं आहेत आणि असे सगळ्या प्रकारचे पेशंट आपल्याकडे ॲडमिट करून घेतो आपण। तर आपण पाहतोय अतिशय धक्कादायक अशी ही बातमी आहे, सतर्क करणारी बातमी आहे। जर असे काही प्रकार तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल आढळत असतील तर वेळीच सावध व्हा ही सांगणारी ही बातमी आहे आणि त्याच पार्श्वभूमीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट आपण पाहतोय। तर नाशिकमध्ये अतिशय धक्कादायक ही प्रकरणं खरं तर उघडकीस आलेली आहे। अल्पवयीन मुलं चक्क ड्रग्जच्या आहारी गेल्यात। तर काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये नशेचा हा कारखाना उद्ध्वस्त केला होता।
300 कोटींहून अधिक किमतीचा MD ड्रग्ज यामध्ये जप्त करण्यात आलं होतं. त्यामुळे नाशिकमध्ये नशेचा हा काळा बाजार कुठपर्यंत पसरलाय हे अजून समजू शकतं. तर ही एक धोक्याची घंटाच आहे. आता पालकांनी सावध होण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. आपण पाहतोय साम टीव्हीचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आहे, ज्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा चक्क ड्रग्जच्या आहारी गेलेला आहे. आपल्या मोबाईलवर तो ड्रग्ज टाकून नशा करतानाचा हा व्हिडिओ समोर आलाय. चक्क त्याच्या पालकांनी सुद्धा धाडस दाखवत या पार्श्वभूमीवर आपल्याला प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे इतर पालकांनी तरी या सगळ्या प्रकरणांवरून सावध राहावं, मुलांनी सुद्धा सावध राहावं, यासाठी हा रिपोर्ट.